आम्ही आनंद विहार या भक्त निवासामध्ये राहिलो होतो. तुम्ही बघू शकता, वातावरण छान, सुंदर, स्वच्छ, नीटनेटकेपणा. सेवेकरी कायम साफसफाई करत असतात. रूम भरपूर आणि मुबलक उपलब्ध आहेत. जवळजवळ 850 रूम्स आहेत आणि अगदी माफक दरात. लहान मुलांना खेळण्यास कसलाही मज्जा नाही. मोठ्यांचेच काय, लहानांचे देखील नक्कीच मन रमेल. भक्त निवास परिसरात ब्रेकफास्ट आणि मील्सची उत्तम सोय आहे आणि तीही अगदी माफक दरात आणि छान फूड. समाधी मंदिरात आम्हाला 40 मिनिटे लागली. लाईनमध्ये कसलीही धक्काबुक्की नाही. अगदी शिस्तीत छान दर्शन झाले. मंदिर परिसरातच महाप्रसाद असतो, जिथे आम्ही पिठल्याचा छान आनंद घेतला. फक्त अन्न वाया घालू नका. मंदिर दर्शनानंतर आम्ही आनंद सागरला व्हिजिट दिली, जिथे सध्या रिनोव्हेशन चालू असल्याने साक्षी गणेश मंदिर आणि शिव मंदिर सोडले तर फारसे काही बघण्यासारखे नाही, पण छान आहे. माघवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रकोटिनी उष्टापत्राळी निमित्त विदेहत्व तव प्रकट. नंतर आम्ही गजानन महाराजांच्या प्रकटस्थळी व्हिजिट. प्रकटस्थळापासून जवळच बंकटलाल सदन आहे, जिथे बंकटलाल यांचा एक पुतळा आणि गजानन महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. गजानन महाराजांचे बंकटलाल यांच्या घरी बराच वेळ वास्तव्य असायचे. गजानन महाराज मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र नागझरी आहे, जिथे गोमाजी महाराज यांची समाधी आहे आणि एक गोमुख कुंड पण आहे. गोमाजी महाराज गजानन महाराजांचे गुरु होते असे म्हणतात.